जगदंबे मातेस साष्टांग दंडवत करून आज या शुभप्रसंगी समस्त भवानी बिजलगाव वासियांसाठी अति आनंदाची आज बातमी आहे। अनेक वर्षापासून भवानी बिजलगाव ते मुधोळ बी हा रस्ता पूर्ण करण्यासाठी माझा संघर्ष होता। मान्य हायकोर्ट बेंगळूर या ठिकाणी मी जनहित याचिका दायर करून PIL दाखल करून भवानी बिजलगाव ते मुधोळ रस्ता होण्यासाठी हायकोर्टने आदेश दिला। हायकोर्टच्या आदेशानुसार कर्नाटक सरकारने 4,35,00,000 रुपये भवानी बिजलगाव ते मुधोळ बी या रस्त्यासाठी मंजूर केले होते। नोव्हेंबर 2025 मध्ये कर्नाटक सरकारने हायकोर्टच्या आदेशानुसार 4,35,00,000 रुपये भवानी बिजलगाव ते मुधोळ रस्त्यास मंजुरी दिली होती, पण अद्याप टेंडर झालेला नव्हता। मी या ठिकाणी राजकारण करायची माझी इच्छा नाही, पण काही व्यक्तींनी याला रोखण्याचा प्रयत्न केला। हे लपून ठेवणं म्हणजे पाप होईल। काही व्यक्तींनी ह्याला उशिरा करण्याचं आणि रोखून धरण्याचा प्रयत्न केलं, पण मी संघर्षानं परत लोकायुक्तमध्ये जाऊन संघर्ष केलो, सरकारमध्ये जाऊन संघर्ष केलो आणि शेवटी आज आम्हाला या ठिकाणी धरणा सत्याग्रहाला बसायचं होतं जोपर्यंत टेंडर प्रकाशित होत नाही। पण RDPR या डिपार्टमेंटने, पंचायत राज इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटने 27 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी भवानी बिजलगाव ते मुधोळ या रोडसाठी टेंडर प्रक्रिया त्यांनी प्रकट केलेली आहे। त्यामुळं आज या आनंदाच्या या क्षणी जगन्मातेचा आशीर्वाद घ्यावं आणि गाववाल्यांना ही सर्व बातमी द्यावं या उद्देशानं मी या ठिकाणी येऊन आज सर्वांच्या सोबत भवानी मातेचं दर्शन घेऊन आईला नारळ फोडून आम्ही जे त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे, मला खूप आनंद होत आहे। या संघर्षाच्या ह्याच्यातून प्रत्येकाचं एक म्हणणं होतं की फक्त कोणतंही काम करावं तर MLAच करावं, MLA शिवाय काम होऊ शकणार नाही, हे लोकांची धारणा होती। पण एक जनसामान्य माणूससुद्धा आपल्या विकासाचे कामं करू शकतात हे दाखवून देण्यासाठी मी हायकोर्टला जाऊन आदेश आणून सरकारातून अनुदान आणून आज भवानी बिजलगाव ते मुधोळ रोड हे करत आहे। त्यामुळं मी प्रत्येकांना या गावच्या एक उदाहरणावरून मी प्रत्येक गावच्या लोकांना मी सांगू इच्छितो, जर कोणतं काम MLA करत नसेल तर आपण कोर्टला जाऊन ते काम करून घेऊ शकतो। हे भवानी बिजलगावचं उदाहरण आहे आणि त्याला मी उदाहरण आहे। आज 4,35,00,000 रस्ता होत आहे। त्याला सोडून भवानी बिजलगाव आणि मुधोळच्या मध्ये जे तळ आहे त्याला मुधोळ तळ असं रेकॉर्डमध्ये नाव आहे, त्या तळ्याला सुद्धा दुरुस्तीसाठी 3 करोड रुपये मंजूर मी कोर्टाला जाऊन आदेश आणून मंजूर करून घेतला आहे। त्याचा टेंडर पण झाला आहे, त्याचा अग्रीमेंट पण झाला आहे। लवकरात लवकर 1 महिन्याच्या आत मुधोळ जे तलाव आहे, आपलं जे तळ आहे त्या तळ्याचं दुरुस्तीचं कार्य सुद्धा, नाल्याचं दुरुस्तीचं काम सुद्धा 1 महिन्याच्या आत 3 करोडच्या कामाला सुरुवात होणार आहे। म्हणजे हे माझ्या संघर्षातून रस्त्यासाठी 4,35,00,000 आणि 3 करोड हे तळ्यासाठी म्हणजे 7,35,00,000 रुपये एक सामान्य व्यक्ती संघर्षातून या गावाला अनुदान शासनातर्फे मिळालेलं आहे। ही सर्व काय म्हणजे माझं प्रयत्न तर होताच, पण जगदंबेच्या आशीर्वादाशिवाय झालं नाही। मी कुठलाच एक मोठा कुठलं पाठबळ नाही किंवा आणि काय नाही, फक्त जगदंबेचा आशीर्वाद आणि माझ्या गाववाल्यांचा आशीर्वाद यामधूनच मी हे कार्य केलेलं आहे। आणि माझं पुढचं उद्देश आहे भवानी बिजलगाव ते महादेव पाटी म्हणजे संगनाळ पाटी हा रस्ता सुद्धा मी डांबर रोड करणारच। सध्या आता हायकोर्टचा आदेश झाला आहे, त्याला फॉलोअप करून पुढचं कार्य करून भवानी बिजलगाव ते महादेव रोड म्हणजे आपल्याला वाया करायची कुठली गरज नाही। प्रत्येक बस महादेव पाटीहून सरळ येऊन बेळकोणला जातील, कोण्या बसला वाया करमन हात जोडायची आपल्याला कुठं गरज भासणार नाही। त्यामुळे मी अनेक वेळा सांगतो की कोणत्याही गावात जर कुठं संकट असेल, जर MLA करत नसेल तर आपण हायकोर्टला जाऊन ते आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो। हे सामान्य जनशब्द कोणी सुद्धा करू शकतं, गुरुनाथोटेच म्हणजे कोणी सुद्धा करू शकतं। एवढं सांगून हा लोकशाहीचा विजय आहे, भारतीय संविधानाचा विजय आहे आणि भवानी बिजलगाव गाववाल्यांचा विजय आहे, जगन्मातेचा आशीर्वाद आहे। एवढं सांगून माझे 2 शब्द संपवितो। भवानी मातेचा, भवानी मातेचा जय हिंद।